नाशिकच्या ठक्करडोम येथे दिनांक 22 डिसेंबर ते 25 डिसेंबर भव्य खानदेश महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या खानदेश महोत्सवाची शोभा यात्रेने सुरुवात झाली तर सुप्रसिद्ध गायक कैलास खेर यांच्या सुमधुर गीतांनी कार्यक्रमाची दिनांक 25 डिसेंबर रोजी सांगता झाली। दीपक जलता है क्या कभी अंबर से सूर्य बिछड़ता है क्या कभी बिंबाती दीपक जलता है कैसी है ये अनहोनी हर आँख हुई रंग छोड़ गया जो तू कैसे जिएंगे हम तू ही किनारा तू ही सहारा तू जग सारा तू ही हमारा सूरज तू ही तारा मेरे संग गाइए जय जय जयकारा स्वामी लेना साथ हमारा जय जयकारा जय जयकारा खानदेश महोत्सवामध्ये दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली। यामध्ये मराठी साहित्य व अहिराणी कवी संमेलन, खानदेशी बँड व कानबाईची गाणी, इंटर स्कूल कल्चरल डान्स कॉम्पिटिशन, महिलांच्या सांस्कृतिक नृत्य स्पर्धा, फुलटू धमाल, महाराष्ट्राची हास्य जत्रा टीम, लावणी क्वीन माधुरी पवार तसेच विविध क्षेत्रात कार्य कर्तृत्वाने खानदेशाची मान उंचावणाऱ्या 10 खानदेश रत्नांच्याही सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ सीमा महेश हिरे यांच्या वतीनं दरवर्षी खानदेश महोत्सवाचं आयोजन केलं जातं। खानदेशाची चविष्ट खाद्य संस्कृती त्याचबरोबर तळागाळातील महिलांना रोजगाराच्या सुवर्ण संधी खानदेश महोत्सवाच्या निमित्ताने उपलब्ध करून दिल्या जातात। खानदेश महोत्सवासाठी दररोज नागरिकांनी हजेरी लावून या खानदेश महोत्सवाचा आनंद घेतलाय। त्याचबरोबर आयोजकांचेही आभार मानले। पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संपूर्ण नाशिककर आपण सर्वांनी खूप चांगली साथ 3 दिवसापासून या खानदेश महोत्सवाला दिलेल्या त्याबद्दल सगळ्यांचं खूप मनापासून धन्यवाद। खरं तर आपण हा 5वा महोत्सव इथे बनवलेला आहे आणि 4 दिवसापासून पाहू भरगच्च असे कार्यक्रम आपण केलेले आहेत। मी गिरीश भाऊंचा खास धन्यवाद मानेन कारण त्यांनी खूप मोठा सपोर्ट या खानदेश महोत्सवासाठी केलेला आहे आणि त्यामुळे हा महोत्सव जोरदार झालेला आहे। त्यामुळे तुमचा खास करून धन्यवाद। आज मला खूप आनंद होत आहे की ज्या वेळेला आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतो तर 15 वर्ष नगरसेवक आणि 2 टर्म आमदार म्हणून काम करत असताना आम्हाला सगळ्यांना साहेबांचे खूप आशीर्वाद मिळालेला आहे, भाऊंची कायम साथ मिळालेली आहे आणि त्यामुळे खरं तर आम्ही हे काम करू शकत असतो। आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम तर विकास कामं करत असतो परंतु हा खास खानदेश महोत्सव आपल्या लोकांना एकत्र आणणं, आपली संस्कृती आपली परंपरा लोकांपर्यंत पोहोचवणं हाच उद्देश असतो। त्याचबरोबर अनेक स्टॉल घेऊन इथे बऱ्याच बचत गटाच्या महिलांना त्यांना व्यासपीठ मिळवून देणं, बाजारपीठ मिळवून देणं, त्यांच्या गृहोत्पादन केलेल्या वस्तूंना इथे वस्तू घेण्यासाठी मार्केट उपलब्ध करून देणं हा उद्देश घेऊन गेल्या 21 वर्षापासून आपण आनंद मेळा आणि नंतर खानदेश महोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। पुन्हा एकदा मी सर्व नाशिककरांना धन्यवाद देते, खास करून आपले कैलासजी खेर त्याचबरोबर गिरीश भाऊ महाजन। या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती मंत्री गिरीश महाजन यांची लाभली आणि त्यांनी या कार्यक्रमाचं कौतुक करत नाशिककरांना संबोधित केले। अतिशय सुंदर असा कार्यक्रम दरवर्षी नाशिककरांना एक मोठी परवडी सीमाताई आपण या ठिकाणी देतात। खानदेशची संस्कृती, त्याचं खानपान, त्याच्या चालीरीती या सगळ्याचं दर्शन आपण या महोत्सवाच्या माध्यमातून लोकांपर्यंत नाशिककरांपर्यंत या ठिकाणी देतात। त्याबद्दल आपल्या मनापासून खूप आभार या ठिकाणी मानतो। कैलासजी खरोखर आपण म्हणजे मला मी आपली गाणी ऐकत होतो, मैं आपको सुनता था अभी तक, लेकिन आपको सामने देखकर आप जब गा रहे हैं मुझे बहुत अच्छा लगा, बहुत खुशी हुई। मैं ज़्यादा समय नहीं लूँगा। सीमाताईंना मनापासून खूप खूप शुभेच्छा। रश्मी आहेत आपलं नाव नंतर घेऊ आणि मेहनत दोघींची आहे त्या ठिकाणी आपल्याला मनापासून खूप शुभेच्छा देतो। आज अटलजींचा वाढदिवस आहे
अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस आहे, त्याची जयंती आम्ही साजरी करतो. आपल्याला माहिती आहे भारतीय जनता पक्षाचे फाउंडर हे जे सर्व होते, त्यांनी भारतीय जनता पक्षाला एक मोठ्या उंचीवर जाऊन ठेवलं. असे आमचे अटलजी यांचा वाढदिवस आहे. 2024 समोरच्या ठिकाणी येत आहे. 5च दिवस आता शिल्लक राहिले आणि म्हणून आपल्याला सर्वांना नवीन वर्षाच्या निमित्ताने स्टार 24 फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.